नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिम्पली एज्युकेशनमध्ये मी शेखर सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन व्हिडिओला सुरू करतोय. या व्हिडिओमध्ये आपण भूगोल या विषयाचे 100 प्रश्न सरावासाठी बघणार आहोत. हे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मी मागच्या ज्या पोलीस भरतीच्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेमधून घेतलेले आहेत आणि काही प्रश्न हे मी त्या अनुषंगाने म्हणजे मागचे जे पेपर्स आलेले आहेत त्यावरून घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. या भागामध्ये मी तुम्हाला 50 प्रश्न देणार आहे. 1 ते 50 प्रश्न आणि भाग 2 मध्ये 51 ते 100 असे 50 प्रश्न हे दुसऱ्या भागामध्ये देणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओची सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला काही सांगतो. तुम्ही एक महाराष्ट्राचा फिजिकल मॅप आणि एक पॉलिटिकल मॅप जवळ असू द्या, जेणेकरून ज्यावेळेस आपण लोकेशन बेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, क्वेश्चन सॉल्व्ह करू, त्यावेळेस त्या मॅपचा तुम्हाला उपयोग होणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजचा आपल्या या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते? 1 नंबर पर्याय आहे पुणे, 2 नंबर पर्याय आहे सोलापूर, 3 नंबर पर्याय आहे अहमदनगर आणि 4 नंबर सातारा. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सोलापूर. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 2. कोयना धरणाच्या जलाशयास काय नाव देण्यात आलेले आहे? कोयना धरणाच्या जलाशयास काय नाव देण्यात आलेले आहे? पर्याय क्रमांक 1 आहेत नाथसागर, 2 नंबर शिवसागर, 3 नंबर पर्याय यशवंत सागर आणि 4 नंबर आहे आनंद सागर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिवसागर. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती टक्के क्षेत्र गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेले आहे? ठीक आहे, तर गोदावरी नदीने किती टक्के खोरे महाराष्ट्राचं व्यापलेलं आहे असं विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 बघा 49.5%, पर्याय क्रमांक 2 आहे 38.4%, पर्याय क्रमांक 3 आहे 55.2% आणि पर्याय क्रमांक 4 आहे 46.5%. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 49.5%. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 4. कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे किती किलोमीटर आहे? कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे किती किलोमीटर आहे असं विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे 720 किलोमीटर, 2 नंबर पर्याय 800 किलोमीटर, 3 नंबर पर्याय आहे 560 किलोमीटर आणि पर्याय क्रमांक 4 आहे 650 किलोमीटर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 720 किलोमीटर. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 5. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे अमरावती, 2 नंबर नंदुरबार, 3 नंबर धुळे आणि 4 नंबर जळगाव. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नंदुरबार. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक वनक्षेत्र म्हणजे फॉरेस्ट एरिया आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक वनक्षेत्र म्हणजे फॉरेस्ट एरिया आहे? 1 नंबर आहे चंद्रपूर, 2 नंबर आहे गडचिरोली, पर्याय क्रमांक 3 आहे रत्नागिरी आणि 4 नंबर पर्याय आहे भंडारा. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गडचिरोली. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 7. उजनी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? 1 नंबर पर्याय आहे नीरा, 2 नंबर आहे भीमा, 3 नंबर आहे सीना नदी आणि 4 आहे मुळा नदी. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भीमा नदी. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची उपराजधानीचं नाव विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे पुणे, 2 नंबर आहे नागपूर, 3 नंबर आहे कोल्हापूर आणि पर्याय क्रमांक 4 आहे मुंबई. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागपूर. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 9. सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कुठल्या म्हणजे कोणत्या नावाने ओळखले जाते असं विचारलेलं आहे. 1 नंबर पर्याय पूर्व घाट, 2 नंबर पर्याय पश्चिम घाट, नंतर पर्याय क्रमांक 3 आहे सातपुडा पर्वत, पर्याय क्रमांक 4 आहे विंध्य पर्वत. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पश्चिम घाट. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई याची उंची किती आहे? आपल्याला कळसुबाई या उंच शिखराचं जी उंची आहे ती विचारलेली आहे. ती आहे मीटरमध्ये बघा. पर्याय क्रमांक 1 आहे 1646 मीटर, पर्याय क्रमांक 2 आहे 1567 मीटर, पर्याय क्रमांक 3 आहे 1424 मीटर आणि पर्याय क्रमांक 4 आहे 1680 मीटर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1646 मीटर, 1.646 किलोमीटर असं म्हणता येईल आपल्याला. 1 किलोमीटर असं म्हणता येईल किंवा 1646 मीटर.
याची एवढी उंची आहे. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 11. लोणार हे उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पर्याय क्रमांक 1 आहे बुलढाणा, 2 नंबर आहे अकोला, 3 नंबर पर्याय आहे वाशिम आणि पर्याय क्रमांक 4 आहे जालना. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बुलढाणा. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रात मॅग्नीजचे साठे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? मॅग्नीजचे साठे हे महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यामध्ये आढळतात असं विचारलेलं आहे. 1 नंबर पर्याय आहे भंडारा आणि नागपूर, पर्याय क्रमांक 2 आहे पुणे व सातारा, 3 नंबर रत्नागिरी व सिंधुदुर्ग आणि पर्याय क्रमांक 4 आहे नाशिक व धुळे. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भंडारा व नागपूर. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 13. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा अंधारी नावाचा जो व्याघ्र प्रकल्प आहे तो कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे असं विचारलेलं आहे. 1 नंबर पर्याय अमरावती, 2 नंबर आहे चंद्रपूर, 3 नंबर आहे गोंदिया, 4 नंबर आहे यवतमाळ. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर. त्यानंतर बघूया 14वा प्रश्न. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? 1 नंबर पर्याय महाबळेश्वर, 2 नंबर आहे त्र्यंबकेश्वर, 3 नंबर आहे भीमाशंकर आणि पर्याय क्रमांक 4 आहे मुलताई. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर, जे की नाशिक येथे आहे. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत असं विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे पुणे, 2 नंबर कोकण, 3 नंबर पर्याय संभाजीनगर आणि पर्याय क्रमांक 4 आहे नागपूर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संभाजीनगर, जिथे 8 जिल्हे आहेत. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 16. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? 1 नंबर पर्याय आहे पुणे, 2 नंबर पर्याय रायगड, 3 नंबर पर्याय ठाणे आणि पर्याय क्रमांक 4 आहे पालघर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रायगड. नंतर बघूया 17वा प्रश्न. पैठण येथील जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? पैठण येथील जायकवाडी धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात असं विचारलेलं आहे. 1 नंबर पर्याय मुक्ताई सागर, 2 नंबर नाथसागर, 3 नंबर प्रीतिसंगम आणि 4था आहे जलाशय. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाथसागर. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता असं विचारलेलं आहे. 1 नंबर पर्याय वाघ, 2 नंबर पर्याय शेखरू, पर्याय क्रमांक 3 आहे हरिण आणि पर्याय क्रमांक 4 आहे हत्ती. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शेखरू. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 19. कृष्णा व वेण्णा या नद्यांचा संगम कोठे होतो? कृष्णा नदी आणि वेण्णा नदी या 2 नद्यांचा संगम कुठे होतो असं विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे कराड, 2 नंबर माहुली, 3 नंबर सांगली आणि पर्याय क्रमांक 4 आहे वाई. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माहुली. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले? महाराष्ट्रातले जे पहिलं जलविद्युत केंद्र होते ते कोठे उभारण्यात आलं असं विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे खापोली, 2 नंबर आहे भीरा, पर्याय क्रमांक 3 आहे कोयना आणि 4 नंबर पर्याय जायकवाडी. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खापोली, जे की रायगड जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 21. आंबोली हे सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आंबोली हे जे सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 रत्नागिरी, 2 नंबर सिंधुदुर्ग, 3 नंबर पर्याय रायगड आणि पर्याय क्रमांक 4 आहे कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिंधुदुर्ग. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 22. रेगूर मृदेला कोणत्या नावाने ओळखले जाते? रेगूर मृदेला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पर्याय क्रमांक 1 आहे तांबडी मृदा, 2 नंबर पर्याय आहे काळी कापसाची मृदा, 3 नंबर पर्याय आहे जांभी मृदा आणि पर्याय क्रमांक 4 आहे गाळाची मृदा. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 काळी कापसाची मृदा. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेकडून वरून कोणती पर्वतरांग जाते? महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून कोणती पर्वतरांग जाते? 1 नंबर पर्याय सह्याद्री, 2 नंबर आहे सातपुडा, पर्याय क्रमांक 3 आहे हरिश्चंद्र बालाघाट, पर्याय क्रमांक 4 आहे महादेव. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी मी या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी तुमच्याकडे एक मॅप दिलेला आहे बघा, साईडला तुम्हाला दिसतोय. त्या मॅपमध्ये आपल्याला काय प्रश्न विचारला पहिले समजून घ्या. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला म्हणजे उत्तरेला या साईडला कुठली महाराष्ट्राची, हा महाराष्ट्र आहे आपल्याला मॅपमध्ये दिसतोय.
ही महाराष्ट्राची पूर्व दिशा आहे. आपल्या कधी पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर दिशा समजत नसेल, की कोणती दिशा कुठली आहे, तर बघा, ज्यावेळेस आपण मॅप बघत असतो, फ्रंट टू फ्रंट बघत असतो, आपल्या समोर बघतोय, तर आपल्या उजव्या साईडची कधी पण ही पूर्व दिशा असते. आपला उजवी साईड जी असते ती पूर्व दिशा असते आणि त्याच्या अपोजिट पश्चिम. इकडं पूर्व, इकडं पश्चिम आणि दोन्हींच्या वरच्या साईडला उत्तर असते आणि त्याच्या उत्तराच्या विरुद्ध दिशेला दक्षिण असते. ठीक आहे. ती झाली ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि ही साऊथ, अशी 4 दिशा झाल्या. तर आपल्याला विचारलंय की नॉर्थ म्हणजे उत्तर दिशेला कोणती पर्वतरांग आहे? तर बघा, उत्तर दिशेला कोणती पर्वतरांग आहे? तर सातपुडा रेंज म्हणजे सातपुडा पर्वतरांची रांग आहे. सातपुडा हे तर दिसते बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही. तर उत्तर दिशेला सातपुडा ही रांग आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 24. विदर्भाचे नंदनवन असे कोणत्या थंड हवेच्या ठिकाणाला म्हटले जाते? विदर्भाचे नंदनवन असे कोणत्या थंड हवेच्या ठिकाणाला म्हटले जाते? तर 1 नंबर पर्याय चिखलदरा, 2 नंबर तोरणमाळ, 3 नंबर भंडारदरा आणि पर्याय क्रमांक 4 आहे माथेरान. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चिखलदरा. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात? महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात? तर 1 नंबर पर्याय आहे कृष्णा नदी, 2 नंबर पर्याय आहे कावेरी, 3 नंबर पर्याय आहे गोदावरी आणि पर्याय क्रमांक 4 आहे भीमा. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोदावरी नदी. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 26. सोनेरी तंतूचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? सोनेरी तंतूंचा जिल्हा असं कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? पर्याय क्रमांक 1 आहे यवतमाळ, 2 नंबर आहे ठाणे, 3 नंबर अहमदनगर आणि पर्याय क्रमांक 4 आहे जळगाव. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अहमदनगर. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 27. नवेगाव नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पर्याय क्रमांक 1 चंद्रपूर, 2 नंबर गोंदिया, 3 नंबर गडचिरोली आणि पर्याय क्रमांक 4 आहे भंडारा. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोंदिया. गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगाव नागझिरा हे अभयारण्य आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? महाराष्ट्रामधली जी पहिली महानगरपालिका होती तिचं नाव काय असं विचारलेलं आहे. 1 नंबर आहे पुणे, दुसरी आहे मुंबई, 3 नंबर पर्याय नागपूर आणि पर्याय क्रमांक 4 आहे सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? 1 नंबर गोदावरी, पर्याय क्रमांक 2 तापी, 3 नंबर पर्याय आहे भीमा आणि 4 नंबर पर्याय आहे कृष्णा. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आपल्याला मॅपमध्ये जी उजव्या साईडला दिसते त्याला ईस्ट म्हणायचं. उजव्या साईडला जे आपल्याला दिसतं त्याला ईस्ट म्हणायचं आणि त्याच्या अपोजिट म्हणजे त्याला वेस्ट म्हणायचं, म्हणजे पश्चिम म्हणायचं. इकडे पूर्व, इकडे उत्तर आणि इकडे दक्षिण. ठीक आहे. तर बघा, आपल्याला विचारलंय की पश्चिम वाहिनी नदी म्हणजे या दिशेला वाहणारी नदी विचारलेली आहे, कुठली आहे? तर बघा, यामध्ये गोदावरी नदी, ही जी गोदावरी नदी आहे ती पूर्वेला वाहते. तापी नदी, भीमा नदी, बघा भीमा नदी सुद्धा पूर्वेला वाहते. कृष्णा नदी सुद्धा पूर्वेला वाहते. यापैकी फक्त बघा, तापी नदी जी आहे तापी नदी ही पश्चिमेला वाहणारी नदी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर बघा, पर्याय क्रमांक 2 तापी हे असणार आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 30. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे अमरावती, 2 नंबर आहे अकोला, 3 नंबर पर्याय आहे बुलढाणा, 4 नंबर आहे यवतमाळ. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमरावती. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्रात एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? महाराष्ट्रात एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत?
1 नंबर आहे 7, 2 नंबर पर्याय 9, 3 नंबर पर्याय 5 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 11. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 9. महाराष्ट्रामध्ये 9 कृषी हवामान विभाग आहेत, लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 32. कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? कास पठार जो की फुलांसाठी प्रसिद्ध आहे तो कुठल्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? 1 नंबर पर्याय सातारा, 2 नंबर पर्याय आहे कोल्हापूर, 3 नंबर आहे सांगली आणि 4 नंबर पर्याय आहे पुणे. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सातारा. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्राची किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? महाराष्ट्राला जी किनारपट्टी लाभलेली आहे ते किनारपट्टी कुठल्या नावाने ओळखली जाते असं विचारलेलं आहे. 1 नंबर पर्याय मलबार, 2 नंबर आहे कोकण, 3 नंबर पर्याय कोरोमंडल आणि पर्याय क्रमांक 4 आहे उत्कल. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोकण. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 34. वरंधा घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? वरंधा घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? पर्याय क्रमांक 1 आहे पुणे मुंबई, 2 नंबर भोर आणि महाड, 3 नंबर कोल्हापूर आणि पणजी, 4 नंबर पर्याय सातारा आणि रत्नागिरी. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भोर आणि महाड. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर 1 नंबर पर्याय भीमा, 2 नंबर कृष्णा, 3 नंबर आहे गोदावरी आणि पर्याय क्रमांक 4 आहे वैनगंगा. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोदावरी. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 36. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरता किती टक्के आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरता किती टक्के आहे? 1 नंबर आहे पर्याय 82.3%, पर्याय क्रमांक 2 आहे 76.9%, पर्याय क्रमांक 3 आहे 80.5% आणि पर्याय क्रमांक 4 आहे 72.6%. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 82.3%, 82.3%. ठीक आहे. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 37. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? भंडारदरा नावाचं जे धरण आहे ते कुठल्या नदीवरती आहे असं विचारलेलं आहे. 1 नंबर पर्याय प्रवरा, 2 नंबर पर्याय मुळा, 3 नंबर आहे दारणा नदी आणि 4 आहे गिरणा नदी. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रवरा नदी. भंडारदरा हे धरण प्रवरा नदीवर आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 38. पंढरपूर हे शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे? पंढरपूर हे शहर कोणत्या नदी काठावरती वसलेले आहे? 1 नंबर पर्याय भीमा नदी, त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे कृष्णा नदी, 3 नंबर आहे नीरा नदी आणि पर्याय क्रमांक 4 आहे सीना नदी. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भीमा नदी. तिला चंद्रभागा सुद्धा म्हणतात. चंद्रभागा हे नाव पंढरपूरमध्ये म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, म्हणून त्याला चंद्रभागा या नावाने सुद्धा ओळखलं जातं भीमा नदीला पंढरपूरमध्ये. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 39. नांदूर मधमेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदूर मधमेश्वर एक रामसर स्थळ सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो. ते कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे नाशिक, 2 नंबर आहे पर्याय क्रमांक 1 आहे पुणे, त्यानंतर आहे नाशिक, पर्याय क्रमांक 3 आहे ठाणे, पर्याय क्रमांक 4 आहे रायगड. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाशिक. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 40. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ YCMOU हे कोठे आहे? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे कोठे आहे असं विचारलेलं आहे. 1 पर्याय पुणे, 2 नंबर पर्याय कोल्हापूर, 3 नंबर आहे नाशिक आणि पर्याय क्रमांक 4 आहे औरंगाबाद किंवा संभाजीनगर. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाशिक. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 41. माळशेज घाट कोणत्या मार्गावर लागतो? माळशेज घाट कोणत्या मार्गावर लागतो? पर्याय क्रमांक 1 आहे पुणे नाशिक, 2 नंबर आहे ठाणे अहमदनगर, 3 नंबर पर्याय मुंबई आणि पुणे, पर्याय क्रमांक 4 आहे पुणे सातारा. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ठाणे अहमदनगर कल्याणनगर रोडला हा घाट लागतो. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 42. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता? सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता महाराष्ट्रातला? तर 1 नंबर पर्याय गोंदिया, 2 नंबर पर्याय गडचिरोली, 3 नंबर पर्याय चंद्रपूर, पर्याय क्रमांक 4 आहे भंडारा. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गडचिरोली. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 43. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
पेंच नावाचं जे राष्ट्रीय उद्यान आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 आहे अमरावती, 2 नंबर आहे नागपूर, 3 नंबर आहे भंडारा आणि 4 नंबर पर्याय यवतमाळ. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नागपूर. नंतर प्रश्न क्रमांक 44, महाराष्ट्रात कुंभमेळा कोठे भरतो? महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा कुठे भरतो? 1 नंबर आहे पंढरपूर, 2 नंबर शिर्डी, 3 नंबर पर्याय नाशिक, पर्याय क्रमांक 4 आहे पैठण. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाशिक, जे की त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा भरतो. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 45, कोयना भूकंप हा कोणत्या प्रकारचा मानला जातो? कोयना भूकंप जो की 1967 झाला होता, तो भूकंप कोणत्या प्रकारचा मानला जातो? पर्याय क्रमांक 1 आहे नैसर्गिक, 2 नंबर मानवनिर्मित, पर्याय क्रमांक 3 आहे ज्वालामुखीमुळे आणि पर्याय क्रमांक 4 आहे त्यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मानवनिर्मित. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 46, संत गाडगेबाबा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? संत गाडगेबाबा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? 1 नंबर पर्याय नागपूर, 2 नंबर पर्याय अमरावती, पर्याय क्रमांक 3 आहे नांदेड, पर्याय क्रमांक 4 आहे जळगाव. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमरावती. आता बघूया प्रश्न क्रमांक 47, खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे? खडकवासला हे धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय क्रमांक 1 आहे मुळा, 2 नंबर आहे मुठा, 3 नंबर आहे पवना आणि पर्याय क्रमांक 4 आहे इंद्रायणी. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुठा. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 48, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 1 नंबर पर्याय आहे 720, 2 नंबर पर्याय आहे 750, 3 नंबर पर्याय आहे 620, पर्याय क्रमांक 4 आहे 800. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 720 किलोमीटरचा. हा प्रश्न मी अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितला आहे. तर बघूया प्रश्न क्रमांक 49, सह्याद्री पर्वताची महाराष्ट्राची सरासरी उंची किती? सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील सरासरी उंची किती असं विचारलेलं आहे. 1 नंबर पर्याय आहे 900 ते 1200 मीटर, 2 नंबर पर्याय आहे 600 ते 900 मीटर, पर्याय क्रमांक 3 आहे 1200 ते 1500 मीटर, पर्याय क्रमांक 4 आहे 450 ते 600 मीटर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 900 ते 1200 मीटर. फॅक्च्युअल प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात राहू द्या. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताची जी उंची आहे ती 900 ते 1200 मीटर आहे. सरासरी सरासरी म्हणजे ॲव्हरेज हाईट जी आहे का, ॲव्हरेज हाईट ही 900 ते 1200 मीटर आहे. कोणाची? तर सह्याद्री पर्वताची. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर बघूया आपल्या या व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा म्हणजे 50वा प्रश्न आपण आता बघतोय. त्यानंतर बघा त्यामध्ये काय आहे, परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? 1 नंबर पर्याय बीड, 2 नंबर पर्याय हिंगोली, 3 नंबर पर्याय नांदेड आणि पर्याय क्रमांक 4 आहे परभणी. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बीड. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये 1 ते 50 असे पूर्ण 50 प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत. पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला देणार, त्यामध्ये प्रश्न क्रमांक 51 ते 100 असे 50 प्रश्न मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तो की दुसरा पार्ट असणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या या पोलीस भरतीसाठी, सरळ सेवा भरतीसाठी सुद्धा पॉलिटीचे काही प्रश्न आहेत ते सुद्धा मी घेऊन येणार आहे. त्याची सुद्धा एक सिरीज तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जे पण तुमचे मित्रमैत्रिणीने असतील तर सगळ्यांना सुद्धा हा माझा चॅनल रेफर करा, हा व्हिडिओ रेफर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचासुद्धा सराव, या प्रश्नांचा सराव होईल. धन्यवाद.